पद्मजादेवी मोहिते पाटील आणि युवा नेते धवलसिंह मोहिते पाटील यांच्या धर्मपत्नी उर्वशी राजे मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या पक्षामध्ये आज प्रवेश झालेला आहे। उद्याची नगरपालिकेची अकलूजची नगरपरिषदेची निवडणूक ही त्यांच्या नेतृत्वामध्ये लढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतलेला आहे। नगराध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट रास्ते म्हणून निश्चित झालेले आहेत। 26च्या 26 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घड्याळ चिन्हावरचे उमेदवार आणि एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार अशा पद्धतीनं ही निवडणूक होणार आहे। आणि आजच्या या प्रवेशाच्या निश्चितीच्या नंतर जिल्हाध्यक्ष म्हणून मी या प्रवेशाला निश्चिती द्यायला आलो आहे आणि प्रवेशाचा सोहळा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, या जिल्ह्याचे संपर्कमंत्री आणि कृषी मंत्री दत्तामामा भरणे, त्याचबरोबर या जिल्ह्याचे सहसंपर्कमंत्री आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये एक भव्यदिव्य सोहळा आयोजित करून प्रवेशाचा कार्यक्रम त्यावेळेला पार पाडणार आहे। आणि निवडणुका या 2 दिवसातच अर्ज भरण्याची मुदत संपते, त्यामुळं या संदर्भामध्ये ही एक प्रवेशाच्या संदर्भातली तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता होती। म्हणून आज या ठिकाणी येऊन त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये निश्चित केला। आमचे या भागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धोरण आणि नेतृत्व सांभाळणारे सुरेशजी पालवे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांच्या हस्ते आम्ही आज या नगरपालिकेचे बी फॉर्म पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्याकडे सुपूर्द केलेले आहेत। नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल? ॲडव्होकेट रास्ते या नगराध्यक्षपद देवयानी रास्ते त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिली। तुमची युती राहणार नाही अकलूजमध्ये? या संदर्भातला निर्णय जो आहे तो आता आम्ही या नगरपालिकेच्या निवडणुकीचे